नमस्कार मंडळी. मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदमध्ये आपलं स्वागत. नवीन मालिका सुरू करते आरोग्य यात्रा. हे ना प्रवास वर्णन आहे. आजारांकडून आरोग्याकडे केलेल्या प्रवासाचं, माझ्या प्रवासाचं. तर साधारणपणे 15-16 वर्षांपूर्वी अनेक आरोग्य समस्यांनी मी वेढलेली होते. पित्ताचे वेगवेगळे त्रास मला व्हायचे. म्हणजे पित्ताच्या उलट्या व्हायच्या, अंगावर पित्त उठायचं, घशात जळजळत असायचं, सतत ढेकरा यायच्या किंवा ना अशी घशात ढेकर अडकून राहिलेली आहे असं वाटायचं आणि डोकं वारंवार दुखायचं. त्याशिवाय संडासला साफ न होणे, संडास वाटे रक्त पडणे, झोप न लागणे, 8-8 तास झोपूनही सकाळी उठल्यावर फ्रेशनेस नाही आणि अशा अनेक समस्यांनी मी ग्रस्त होते. माझा ना कपाटातला औषधांचा एक कप्पा होता, तो असा भरलेला असायचा. जवळपास 5-6 वर्ष अशीच गेली. अशीच म्हणजे औषधं घेत घेत गेली. तोपर्यंत ना डोकेदुखीचं प्रमाण खूप वाढलं होतं. म्हणजे जवळपास रोजच डोकं दुखायला लागलं होतं. कधी कमी दुखायचं, कधी जास्त दुखायचं. आणि अनेक उपचार करून मी पार थकून गेले होते. पेन किलर्स, अँटासिड्स, मायग्रेनच्या गोळ्या आणि ना दिवस चांगला जाण्यासाठी मी पेन किलर्सवर अवलंबून होते. आयुर्वेदिक पंचकर्म म्हणजे वमन, विरेचन, शिरोधारा हे सुद्धा माझं करून झालं होतं. पण ना म्हणावा तितका असा छान परिणाम मला मिळत नव्हता. आणि आयुष्य ना हे असंच मेलं औषध घेत घालवावं लागणार. माझ्या डोकेदुखीवर आणि पित्तावर कोणत्याच उपचार पद्धतीमध्ये काहीच इलाज नाही आहे की काय, अशी ना आशासुद्धा मी गमावून बसले होते. डोकेदुखी जणू काही मेली 5वीलाच पुजलेली आहे अशी झालेली होती. रोज रोज डोकं दुखायचं, सतत पित्त व्हायचं आणि पित्त कशाने व्हायचं तर त्याची ना अशी मोठी यादी माझ्याकडे होती. म्हणजे तुरडाळ, शेवगा, फ्लॉवर, गवार, काजू, शेंगदाणे वगैरे वगैरे खाल्ल्यामुळे पित्त होतं. जेवणाची वेळ चुकली की, उन्हात फिरल्यावर, जागरण झाल्यावर किंवा ही अशी घाणेरडी ढगाळ हवा असली की, डोकं धुतलं की, किंवा मासिक पाळीच्या वेळी, किंवा हे काही कारण नसेल तर मग तनयाला म्हणजे माझ्या मुलीला काही मी रागावले तर, किंवा नवऱ्याशी काही बारीक सारीक वाजलं की, किंवा ही कुठलीही कारणं नसतील तर ना माझ्या आईबाबांना पित्त व्हायचं आणि त्यामुळे मेला माझ्या जीन्समध्येच पित्त आहे हे कारण तर होतंच. आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक औषधांनी माझ्या कपाटातला कप्पा पूर्ण भरलेला होता आणि रोज 3ही त्रिकाळ मी औषधं घेत होते. आणि याच वेळेला मला डॉक्टर दीपा जोशी भेटल्या. म्हणजे त्याचं झालं असं की आम्ही आमची जागा बदलली. आम्ही दुसरीकडे राहायला गेलो आणि आमच्या समोरच्याच बिल्डिंगमध्ये ना त्या राहायच्या. खरं तर सुरुवातीला त्या डॉक्टर आहेत हेही मला माहिती नव्हतं. पण ना त्यांच्याकडे आणि आमच्याकडे एकच मांजर यायचं. त्याचं नाव ना मी धोंडोबा ठेवलं होतं. या धोंडोबाच्या काही उपचाराच्या निमित्ताने माझी त्यांच्याशी ओळख झाली आणि त्या होमिओपॅथिक डॉक्टर आहेत असं त्यांनी सांगितलं. मी ना लगेच डॉक्टर जोशींची अपॉइंटमेंट घेतली. कारण डोकेदुखीचा त्रास प्रचंड वाढला होता. प्रचंड म्हणजे फ्रिक्वेन्सी, ड्युरेशन आणि इंटेन्सिटी हे 3ही वाढलेलं होतं. माझं खूप तीव्रतेने डोकं दुखे,
ते सतत दुखतच असे आणि वारंवार दुखत असे. पेन किलर घेऊनही डोकं दुखायचं थांबणं बंद झालं होतं. तर धोंडोबा बाबा तुझे अनंत आभार, कारण तुझ्यामुळे मला डॉक्टर जोशी भेटल्या. हा जो आहे ना, हा माझ्या आरोग्य यात्रेतला अगदी पहिला टप्पा. पुढे या प्रवासात काय काय झालं ते हळूहळू मी पुढे सांगेनच. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला, पटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.